भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत समता सैनिक दलाच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समता सैनिक दलाचे मेजर तथा भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरचे जिल्हा उपाध्यक्ष जनरल सुरेश गजभारे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त नांदेडच्या भीमघाट येथील नालंदा बुद्ध विहाराच्या परिसरात 61 झाडे लावून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भारतीय बौद्ध महासभेचे माजी राष्ट्रीय संघटक प्रभाकर नांदेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षक साना भालेराव, जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष नरवाडे, जिल्हा मेजर आनंद जोंधळे, जिल्हा मेजर सुनील चौदंते, जिल्हा डिव्हिजन ऑफिसर कृष्णा गजभारे, सैनिक केशवराव वाघमारे, सोपान गायकवाड, शहर संघटक सुभाष लोखंडे, शंकर तारू यांच्यासह समता सैनिक दलाचे जवान व भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड दक्षिण व नांदेड उत्तरचे पदाधिकारी उपस्थित होते। तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी तमाम भारतातील बौद्धांची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा ही ज्यांच्या नेतृत्वाखाली आज कार्यरत आहे ते श्रीदेव आंबेडकर परिवार अर्थात महाउपासिका मीराताई आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय भीमरावजी आंबेडकर, आनंदरावजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही नांदेडमध्ये बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहोत। आणि त्यावेळी आमचे सुरेशजी गजबारे हे नांदेडमध्ये बँकेत नोकरीला होते, महाराष्ट्र बँकेमध्ये। आणि त्यावेळी मी आणि चिखलीकर आमच्याकडेच भारतीय बौद्ध महासभेचं नेतृत्व होतं। तेव्हा या भारतीय बौद्ध महासभेला आपल्या नांदेड जिल्ह्यातून गतिमान करावं हा विचार आमच्या मनामध्ये जेव्हा आला त्यावेळी गती देणारे कोण कोण आहेत याचा आम्ही शोध घेतला। त्याच्यामध्ये सुरेश गजबारे यांचा नंबर लागला। आम्ही त्यांना विनंती केली, या श्रीदेव नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आपणाला संधी मिळाली, तसेच आपलं भारतीय बौद्ध महासभा वंदनीय आपली संस्था मातृसंस्था या संस्थेच्या नेतृत्वाखाली काम करायला आपल्याला संधी मिळाली हे त्यांना पटवून सांगितल्यानंतर त्यांनी एका शब्दामध्ये होकार दिला आणि तेव्हापासून ते कार्यरत राहिले, ते आत्तापर्यंत कार्यरत राहिले। त्यांचं कार्य समाजाला पोषक आहे। समाजाच्या प्रती त्यांची जी आदराची भावना आहे ती सगळी आदराची भावना पाहून मी आज आपणा सर्वांच्या पुढं त्यांना आणखी दीर्घायुष्य लाभो, मी तर असं म्हणेल की त्यांनी सेंचुरी पूर्ण करोत अशा प्रकारची यांना कामना करून मी माझे 2 शब्द थांबवतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मी सुरुवातीला पंचांग प्रणाम करतो। मी साना भालेराव, केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा नांदेड। आज दिनांक 6 जून 2026ला आदरणीय सुरेशजी गजभारे यांचा 61वा वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो। त्यांचा जो उपक्रम त्यांनी राबवित आहेत या ठिकाणी त्यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त 61 झाडं लावून वृक्षारोपण करून पर्यावरण जपत आहेत, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदनही करतो। ते सुरुवातीपासूनच हे चळवळीमध्ये आहेत। बँकेमध्ये जरी काम करीत असले तरी भारतीय बौद्ध महासभेमध्ये त्यांनी अतिशय नेटानं काम केलेलं आहे। बँकेत सुद्धा गोरगरिबांना ते सहकार्य करत होते। माझी फार दिवसापासून त्यांची ओळख आहे आणि जेव्हा जेव्हा काही काम पडलं तेव्हा मी सुरेशजी गजभारे मला अतिशय मोलाचं सहकार्य केलं। आजच मला त्यांचा वाढदिवस येताना कळाला आणि मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो। त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारच्या मनोकामना व्यक्त करतो आणि मी थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम। सर्वप्रथम मी आपलं सर्वांचा जय भीम सर्वांना। आज माझा 61वा वाढदिवस आहे। मी सुरेश भुजंगराव गजभारे, भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा उपाध्यक्ष आणि समता संघाचा जनरल मेजर आहे। आज मला एक कुठं असं वाटलं की पर्यावरण दिवस आहे आणि ह्या पर्यावरणाचा औचित्य साधून की आपल्या वाढदिवस इकडे तिकडे खर्च न करता एक वृक्षारोपण करून आपल्या 61व्या वाढदिवसानिमित्त 61 झाडं ह्या श्रद्धास्थळ भीमघाट येथे लावून आपला हा उपक्रम आपण साजरा करावा असं मला वाटलं। या उपक्रमाला मला चांगल्या प्रकारे ह्या प्रतिसाद मिळालेला आहे आणि हे खरं सांगायचं म्हणलं तर झाडं लावणं हे खूप चांगली गोष्ट आहे। आपण पाहतो
की बरेच आता जागेमध्ये झाडं तोडून झाडीच्या कत्ली व्हायल्या, तर त्यामुळे वातावरणामध्ये दुष्परिणाम होत आहे. आणि ह्या वातावरणामध्ये दुष्परिणाम होणं म्हणजे आपल्या शारीरिकदृष्ट्या फार हानिकारक आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि आपण सर्वांनी विचार असा केला पाहिजे की आपण घरासमोर हो, कुठेही हो, दुसरं इतर कोणतेही कार्यक्रम न करता सर्वांनी हा वृक्षारोपणच केलं पाहिजे. म्हणून या वृक्षारोपणाला हे करून आम्ही ह्या ठिकाणी श्रद्धास्थळ भीमघाट येथे वृक्षारोपण केलेलं आहे. मी ह्या ठिकाणी आलेल्या सर्वांनी मला ज्यांनी शुभेच्छा दिल्यात, मी सर्वांचं ह्या ठिकाणी आभार मानतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध.